नमस्कार. नमस्ते, नमस्कार. चला, लवकर लवकर सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चरला जॉईन व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो मी आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे फक्त जिल्हा न्यायालय कोर्ट भरती 2024 ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई आणि लिपिक या पदासाठी फॉर्म भरले आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे काही आपण 20-25 मिनिटं अर्धा तासाचं काही लेक्चर असेल ते सगळं व्यवस्थित पाहिजे. याच्यात भरपूर गोष्टी क्लिअर करणार आहे मी, तुमच्या संपूर्ण गोष्टी क्लिअर करणार आहे. आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे सगळ्यांनी, कारण की उद्यापासून ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट सिरीज लावली त्या विद्यार्थ्यांसाठी मी त्यांच्या ग्रुप आहेत व्हॉट्सअपचा ज्यांनी प्रवेश घेतला त्यांसाठी मी पर्सनली अनलिस्टेड लेक्चर घेणार आहे. काही महत्वाचे टॉपिकचे महत्वाचे मुद्द्याचे पेपरचा अंदाज घेऊन आलं लक्षामध्ये. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा आणि माझा मोबाईल नंबर दिसतो 976675 त्यांनी सगळ्यांनी मेसेज करा. मित्रांनो, आजचा विषय आपला जिल्हा न्यायालय शिपाई भरती आणि लिपिक भरतीला इतिहास आणि भूगोलचे IMP टॉपिक कोणते किंवा इतिहास आणि भूगोलाला कोणत्या टॉपिक वरती जास्त भर द्यावा ना, कारण त्याच्यामध्ये आपला इतिहास पण टॉपिक आहे, नागरिक शास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल असे चारही टॉपिक आपल्याला दिले. ऍक्च्युली राज्यशास्त्र नाही, नागरिक शास्त्र दिलेलं अभ्यासक्रमामध्ये. या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम परफेक्ट क्लिअर करणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की बाळांनो ही व्हिडिओ मी काय एवढे जीव तोडून काढतो त्याचं कारण आहे का, आपल्याकडं आता टेस्ट सिरीजला ऍडमिशन त्याच्यात 30-40% ऍडव्होकेटांनी ऍडमिशन घेते, 30-40% जण असे ते जॉब करतात बाहेर आणि त्याच्यात गृहिणींचा जास्त समावेश आहे. सगळ्यात जास्त समावेश असणाऱ्या गृहिणीत का ज्या विद्यार्थी ज्या उमेदवारांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना का TCS तर लांबच सोडा परंतु स्पर्धा परीक्षा पण माहिती नाही अशा विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं काही माहिती नाही अभ्यासक्रमासंदर्भातलं किंवा त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप महत्वाची माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून. एक अर्धा तासाचा व्हिडिओ असेल आपला लेक्चर, सर्वांनी नीट पाहिजे ना. आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी आजच्या गोष्टी तुमच्या 2 टॉपिक 2 विषय तर क्लिअर होणार आणि मी TCS चे पेपर पण दाखवणार तुम्हाला का कोणत्या लेवलचे पेपर, तर भूगोलमध्ये कसे प्रश्न येतात, इतिहासामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात हे पण मी TCS च्या माध्यमातले जे पेपर मी जमा केले ते तुम्हाला मी दाखवणार आहेत. ते आपल्या टेस्ट सिरीज मध्ये असतीलच. तुम्हाला चालते, जास्त उशीर करत नाही मी, तुमचा वेळ घेत नाही जास्त. तत्पूर्वी सर्वांना एक विनंती का जे माझे विद्यार्थी मित्र आहेत का ज्या मित्रांनी जम्बो टेस्ट सिरीज आपली लावली नसेल तर उद्यापासून जम्बो टेस्ट सिरीज सुरू होती. ही टेस्ट सिरीज आपल्या हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमीने आयोजित केलेली जिल्हा न्यायालय भरती 2023 जम्बो टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. जम्बो म्हणण्यापेक्षा ती जरी बारीक असली 40 प्रश्नांची तरी अतिशय महत्वाची आहे, कारण की टोटल फक्त 60 रुपये फी मित्रांनो. 60 रुपये महत्वाचे नाही, त्या 60 रुपयात तुम्हाला काही महत्वाचे लेक्चर पण मी टाकणार आहे युट्यूबला फ्री मोफत मध्ये, ते सर्वांनाच असतील. परंतु माझ्या जे मुलं प्रवेश घेतील त्यांच्याशी मी लाईव्ह मध्ये संवाद साधणार आहे आणि लाईव्ह मध्ये संवाद साधल्यानंतर मग ते बाकीच्यांसाठी पब्लिक नंतर होणार. मात्र ज्यांनी प्रवेश घेतला त्यांच्याशी पूर्ण लाईव्ह मध्ये संवाद साधून अभ्यासक्रमाची पूर्णपणे रणनीती सगळ्या अपडेट देणार आहे. आणि त्या सगळ्या अपडेट मिळण्यासाठी माझा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला बघा, हरदेस सर 9766853675. लगेच सर्वांनी SMS करायचा, पोलीस भरती असो इव्हन कोणत्याही असो, अपडेटसाठी लगेच सर्वांनी मेसेज करायचा. आपलं नाव आणि गाव टाकायचे आणि मेसेज करायचा, जिल्हा आणि नाव टाकायचं आणि मेसेज करायचा. मित्रांनो, टेस्ट सिरीज का लावायची, कारण उद्यापासून चालू होती टेस्ट सिरीज. ऍक्च्युअली आज शेवटचा दिवस आहे, आता तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. TCS पॅटर्न नुसार सर्व प्रश्नांचा सराव करणार आपण, कारण की आपण वनरक्षक, पोलीस भरती, राज्य उत्पन्न शुल्क भरतीला आपण TCS नुसार बॅच चालवले, इथं पण त्या बॅच आपण चालवल्यात आहे आणि पूर्णपणे अनुभवांतून आपण ते प्रश्न घेणार आहे. 2000 प्रश्नांचा सराव फक्त 60 रुपयात होते मित्रांनो. तुमचा किती? 60 रुपयात. प्रवेशासाठी वरचा माझा नंबर येतो 976685, हा माझा वैयक्तिक नंबर आहे, तो माझ्याच नावाने सेव्ह करा आणि त्याच्यावरती मला मेसेज. आणि खाली प्रवेश घेण्यासाठी आमच्या सिस्टीमचा नंबर आहे 9555969325. हा जो नंबर दिसतो का तुम्हाला 9555969325, त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे, प्रवेश घ्यायचा आहे, 60 रुपये फी भरायची. लगेच त्या मेसेज वरती स्क्रीनशॉट टाकायचा आहे, चेतन देशमुख हे नाव तुम्ही चेक करायचं, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करायचा आहे. मित्रांनो, ही टेस्ट सिरीज संदर्भात सर्वांनी आज टेस्ट सिरीज लावून घ्या, कारण की टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे आपल्या लक्षामध्ये. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे येतोय, तो म्हणजे जिल्हा न्यायालय कोर्ट भरती 2024 शिपाई प्लस लिपिक, लेक्चर क्रमांक 1. आजचं लेक्चर क्रमांक 1 आहे आपलं. आता याच्यानंतर मी काय करणार आहे, बोर्डवरती लेक्चर, आपलं काही डिजिटल बोर्ड आहे, साधा बोर्ड आहे, महत्वाचं डिजिटल साधन आहे. तुम्हाला ज्ञान जे आहे आकलन होणार आहे ते परफेक्ट देतो, काळजी करू नका. अजून एक गोष्ट की तुम्ही आता बऱ्याच पाठीमागे जे सक्सेस झाले असतील शिपाई किंवा लिपिक त्यांचे मुलाखती ऐकले असतील किंवा मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, त्यावेळेस ऑफलाईन होतं
त्यावेळेस ऑफलाईन होतं, टीसीएस नव्हतं, लक्षात ठेवा. आता ऑफलाईन नाही, टीसीएस. ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये फार मोठा फरक असतो पेपरच्या संदर्भात, लक्षात ठेवा. त्या टेस्ट सिरीज मध्ये मी सगळं ते मेन्शन केलेलं आहे. मात्र आता रोज कोर्ट भरतीचं मोफत मार्गदर्शनचे लेक्चर असतात, रोज राहणार लेक्चर. मी रोज तुम्हाला या वेळेस लाईव्ह येऊन लेक्चर घेणार आहे. फक्त लाईव्ह मी माझ्या जे मुलं प्रवेश घेणार आहे त्यांच्या ग्रुपवरती लाईव्ह लेक्चर असेल आणि त्यांचं झाल्यानंतर मग तुम्हाला ते पुढच्या दिवशी ते अनलिस्टेडचं पब्लिक करून दाखवेल मी. लक्षामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला नाही त्यांना पण भेटेल, मात्र ते नंतर भेटेल, लाईव्ह मध्ये नाही तुम्हाला येता येणार. लक्षामध्ये, कारण लाईव्ह मध्ये त्या विद्यार्थ्यांशी मला बोलायची, चर्चा करायची, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे, त्यांचे काही शंका आहे त्यांचं निरसन करायचं. ठीक आहे. असो, जिल्हा न्यायालय कोड बनवणं 23 शिपाईवर इतिहास आणि भूगोल या टॉपिक वरती आपण आज बोलणार आहे. का टीसीएस कशा प्रकारे इथं प्रश्न विचारते, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकला या ठिकाणी जास्त भर देणं गरजेचं आहे, हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. तर मी तुम्हाला एक कळकळीची विनंती सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्यवस्थित हेडफोन घाला वाटलंच तर, किंवा व्यवस्थित लायब्ररीत असेल तर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी व्हिडिओ पहा. व्यवस्थित माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. लक्षामध्ये, का गेले 2 दिवस तुम्ही मला जे प्रश्न विचारता अभ्यासक्रमासंदर्भातले ते सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आपण. तत्पूर्वी क्रीडा हा एक टॉपिक आपल्याला सिलेबस मध्ये, लक्षात ठेवा, त्याचे प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये ऍड करणार आहोत. अजून एक तुम्हाला विशेष माहिती सांगतो, का जिल्हा न्यायालय भरती लिपिक प्लस शिपाई इतिहास आणि भूगोल टीसीएस पॅटर्न नुसार कसे प्रश्न असणार ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की बाळांनो, एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला हा जो क्रीडा विषय बघा, क्रीडा हा एक विषय आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला न्यायालयाविषयी मी स्पेशल एक पेपर घेणार आहे, स्पेशल लेक्चर घेणार आहे न्यायालयावरती. म्हणजे न्यायालयावरती कमीत कमी 100 क्वेश्चन घेणार आहोत आपण, का जे महत्वाचे असणार. फक्त जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या बाबींवरती तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये तर प्रश्न असतीलच, परंतु एक ते 2 लेक्चर इथं तुम्हाला मोफत देणार आहे मी युट्यूबला. लक्षामध्ये, त्याच्यानंतर क्रीडा संदर्भात क्रीडाच्या ज्या महत्वाच्या गड आहेत त्याच्या पण 1 ते 2 लेक्चर तुम्हाला मोफत भेटणार आहे. त्यासाठी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या लगेच, तरच तुम्हाला ते पाहता येतील. त्याच्यानंतर जे नागरिक शास्त्र आहे, नागरिक शास्त्र, आता पुढचं जे लेक्चर क्रमांक 2 असेल ते मी नागरिक शास्त्र आणि राज्यशास्त्रावरती बोलेल. आज फक्त मी बोलणार आहे तुमच्यासोबत इतिहास आणि भूगोलावरती बोलणार आहे. लक्षामध्ये, हा तत्पूर्वी आपण इतिहास भूगोलावरती बोलण्यापूर्वी आपण इतिहास भूगोलाचे प्रश्न कशा प्रकारचे येतात त्याच्याकडे पाहूया. एक लक्षात घ्या, ऑफलाईन आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो, ती म्हणजे टीसीएस जे आहे बाळांनो, या टीसीएसचं असं काही नसतं का हा पेपर पुरवठा निरीक्षकचा, हा पेपर जलसंपदाचा आहे, हा पेपर WRD चा आहे, किंवा हा पेपर आपल्या याचा पाटबंधारे विभागाचा, हा पेपर तलाठ्याचा आहे, हा पेपर झडपीचा, हा पेपर क्लर्कचा आहे, हा पेपर न्यायालयाचा आहे. असं काही नसतं. त्यांचं असं राहतं बाळांनो, धरका उचल की टाक. अजिबात कुठल्याही पदाचा वगैरे, ज्या नगरपालिकेच्या क्लास 2 च्या पोस्टला, गट ब च्या पोस्टला, ज्या सांख्यिकीच्या मोठमोठ्या पोस्टला मराठी व्याकरण जे टाकलं होतं तेच मराठी व्याकरण ते गट ड जिल्हा परिषदेला पण टाकलेलं आहे, त्याच लेवलचे आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आणि प्रश्न कसे येतात मित्रांनो, प्रश्न फार वेगळ्या पद्धतीने असतात. आता इतिहासावरती सांगतो मी, पेपर पण दाखवणार तुम्हाला, आपल्याकडे पेपर, त्यामुळे सांगतो व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पेपर पण दाखवणार आहे मित्रांनो. आपल्याकडे पेपर पण दाखवतो. आता आपल्याकडे टीसीएस आहे मित्रांनो. इतिहास हा जो विषय आपल्याला, इतिहास आपला विषय त्यांनी सांगितलाय आणि भूगोल दोन्ही पण विषय सांगितले. तर मी तुम्हाला एक महत्वाची माहिती देतो, हा जो भूगोल असणार आहे आपल्याला न्यायालयाला, हा महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त भर असणार. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या भूगोलावरती भर जास्त असणार आहे. आणि महाराष्ट्रासोबतच भारताचा भूगोल, लक्षामध्ये, याच्यापेक्षा जगाचा भूगोल आपल्याला न्यायालयाला मोठ्या प्रमाणात विचारला जाणार नाही, म्हणजे नाही जगाचा भूगोल. पण प्रॉब्लेम आता असा आहे, टीसीएस आहे, टीसीएस काय प्रश्न टाकेल आणि टीसीएस काय विचारेल हे कोणीच सांगू शकत नाही. लक्षामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही फक्त 3 गोष्टी इतक्या महत्वाच्या करायच्या आहे, 3 गोष्टी का ज्याच्यावर पूर्ण फोकसली भर द्यायचा आहे. ती म्हणजे, एक म्हणजे चालू घडामोडी, ऐका, चालू घडामोडी ह्या टॉपिक वरती भर द्यायचा शिपाईवाल्यांनी. दुसरा टॉपिक आहे म्हणजे क्रीडा. आता ऍक्च्युअली क्रीडाच्या त्याच्यातच चालू घडामोडी आहे, ते मी घेईन लेक्चर त्याचं. दुसरी गोष्ट म्हणजे नागरिक शास्त्र. काय, नागरिक शास्त्र हा जो विषय मित्रांनो, नागरिक शास्त्र, राज्यशास्त्र विषय नाही टाकला त्यांनी, नागरिक शास्त्र टाकलाय. त्याचं कारण आहे का नागरिक शास्त्रामध्ये तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, आपली ग्रामपंचायत पासून पार महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळ वगैरे ते सगळं येणार आहे. आणि राज्यशास्त्रातला कोणता विषय आपल्याला येणार मी आज सांगतो. 2 टॉपिक राज्यशास्त्राचे सगळ्यात महत्वाचे असणार आहे. एक म्हणजे संविधान, राज्यघटना, राज्यघटनेशी संबंधित सगळे क्वेश्चन, याच्यावरती पण एक राज्यघटनेवर मी लेक्चर टाकतो. आणि दुसरं म्हणजे न्यायालय व्यवस्था. लक्षामध्ये, न्यायालय व्यवस्था याच्यावरती पण आपल्याला प्रश्न असणार आहे, का ज्याचा समावेश नागरिक शास्त्र जरी होत नसला तरी त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. टीसीएस कधीही जे टॉपिक सांगतात त्याच्यावर
हे असं अप टू डेट कधीच क्वेश्चन टाकत नाही. टीसीएस ते काही टाकतं कोणी कमी. आणि अजून म्हणजे ज्यावेळेस आपले पेपर आहे ना कधी सुरू होतील माहिती बाळांनो, आपले पेपर 16 जानेवारी नंतर सुरू होतील. लक्षात ठेवा 16 जानेवारी नंतर आपले पेपर सुरू होतील. टायपिंग जे विद्यार्थी करतात त्यांनी आपल्याला अजून 3 महिने कालावधी जाणार आहे सगळ्या प्रोसेसला आपल्याला 2.5 ते 3 महिने कालावधी जाणार आहे संपूर्ण प्रोसेस करायला. अलग लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो तुमच्या माहिती सांगतो, हा इतिहासाचा आपण बोलतो तो इतिहासाचं बोलत असताना मित्रांनो आपल्याला 1857 ते 1947 ह्या दरम्यानचा इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला याच्यावरती प्रश्न येतील. आधुनिक भारत मी तुम्हाला दाखवतो लगेच ते. ऍक्च्युअली मग आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न येतील, मग बाकी आधीचे नाही येणार का? असं नाही. आधीचे जे घराणे आहेत, खिलजी घराणे असतील, ते मौर्य वगैरे, ते कालखंड वगैरे असेल, त्याच्यावरती डायरेक्ट प्राचीनवरती पण 1-2 क्वेश्चन पडू शकतो. त्याची पण एखादा महत्वाचं लेक्चर जर मला भेटलं किंवा माझ्याकडे सगळ्या रिस्पॉन्स शीट जर आल्या तर मी ते पण त्याच्यावरती लेक्चर नक्की देईन. लक्षामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त वेटेज द्यायचं ते 1885 काँग्रेसची व्यवस्था तिथून 1947 पर्यंत. लक्षात ठेवा 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, तिथून 1947 पर्यंत जास्त वेटेज आपल्याला काय करायचे द्यायचे. मग त्याच्यामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी का आजपर्यंतच्या गेले 5 ते 6 महिने झालेत कंटिन्यू टीसीएच चे पेपर चालू आहेत. त्या टीसीएच्या पेपर मध्ये महत्वाचे इतिहासाचे प्रश्न, महत्वाचे भूगोलाचे प्रश्न, महत्वाच्या क्रीडा घडामोडी, महत्वाचे चालू घडामोडी, हे सगळं आपण एकत्र करून त्या आपल्या टेस्ट मध्ये टाकलेले. आपली जी टेस्ट आहे ना त्या टेस्ट मध्ये काय केले, ऑनलाईन टेस्ट मध्ये ते सगळं टाकलेले. ऑनलाईन टेस्ट पीडीएफ मध्ये नाही, ऑनलाईन भेटणारी पीडीएफ पण याला एवढा वेळ नाही. ऑनलाईन सोडवायची 40 प्रश्न आहे, 10 मिनिटाचं काम आहे. मात्र नीट सोडवायचं 1 तास 45 मिनिटं वेळ देणार आपण. 40 प्रश्नाला 45 मिनिटं खूप झाला. मॅथ रिझनिंग नाही आपल्याला अभ्यासक्रमात, मॅथ आणि बुद्धिमत्ता टाकलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन येणार नाही. जर मे बी आलेच तर 1-2 क्वेश्चन येतील, याच्यापैकी जास्त क्वेश्चन नाही. टोटल 8 सब्जेक्ट सांगितलेले आपल्याला अभ्यासक्रमात आणि 8-45 होतात. 8-45 म्हणजे आपल्याला त्याच्यात कॉम्प्युटर पण आहे, म्हणजे 8-45 म्हणजे आपल्याला 5-5 क्वेश्चन 4-4 क्वेश्चन ऐकायचे होतील. आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं, जे नवीन विद्यार्थी का ज्यांना काही माहिती नाही त्यांना मी, ज्यांनी टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेतलं त्यांना मी उद्या लाईव्ह संवाद साधणार तुमच्याशी. ह्याच वेळेला कदाचित मी उद्या तुमच्याशी लाईव्ह येणार आहे, ती सगळी माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे कोणकोणते महत्वाचे टॉपिक आहेत ते मी तुम्हाला देणार, कारण आजचं लेक्चर फक्त मी माहिती देऊ राहिलोय, विषय घेणार नाही. इथून पुढे आपण प्रश्न मंजुषा म्हणजे प्रश्न घेणार आहे, प्रश्नाचे विश्लेषणात्मक प्रश्न घेणार आहे. त्याच्यानंतर सपोज आता भूगोल आहे, भूगोलातले एक टॉपिक असतो कोणता, एक काय विचारत होतो क्वेश्चन म्हणजे रेल्वेचे जे 18 विभाग त्यातले विभाग विचारतात. तर रेल्वेचे विभाग पण मी एकदम शॉर्ट ट्रिक्सने सांगेन का जे तुम्ही परत कधीच विसरू शकत नाही. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने शिकवेल मी, त्यात काही विषय नाही. लक्षामध्ये हा 1885 ते 1947 पण आपल्याला इतिहास बघायचा. मग तुम्हाला इतिहासाचे क्वेश्चन सर, तर आपण इतिहासाचे क्वेश्चन पण दाखवतो, इतिहासाचे क्वेश्चन पण पाहू आपण. लक्षामध्ये आपल्याला कोणकोणते क्वेश्चन महत्वाचे आहे बघा. या ठिकाणी पहिलाच क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो आपल्याला इतिहासाचा. फर्स्ट क्वेश्चन दिसतो आपल्याला या ठिकाणी की काय, पहिलाच क्वेश्चन का कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी राज्यकारभार सुरू केला? 1206 ला. लक्षामध्ये म्हणजे आता हा क्वेश्चन आपला 1857 आधीचा गेला, डायरेक्ट प्राचीन मध्ये गेला, मागे गेला. लक्षामध्ये मग म्हणजे असे क्वेश्चन होते. दुसरा कोणत्या पक्क्या बांधणीचे धरण असणारे भुशी धरण लोणावळ्यात कुठे आहे? आला का भूगोलाचा क्वेश्चन. आणि हा भूगोलाचा क्वेश्चन कुठं आला मित्रांनो, कुठं आला हा क्वेश्चन? याच्यामध्ये आला, इंद्रायणी नदी म्हणजे महाराष्ट्रावर आला. त्याच्यानंतर सामान्य अपवाचक वर्ण, विज्ञान पण आहे, विज्ञानावरती एक स्पेशल लेक्चर टाकू. आता इथं तुम्ही बघा भारतात 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती टक्के लोकसंख्या खेड्यात राहते? 68.8%. हा बरं झालं याच्यावरून एक कळलं. आपल्याला टीसीएस जर पेपर घेणार असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थी जनगणना तात्याच्या ठोकळ्यामध्ये जनगणनेवरती सगळं एक टॉपिक आहे किंवा दुसरा कोणताही ठोकळा घ्या आणि जनगणना हा टॉपिक प्रॉपरली वाचून काढा. कारण का आजपर्यंतच्या टीसीएस ने जेवढे पेपर घेतले A to Z पेपरला, इव्हन काल जलसंपदाची परीक्षा संपली त्या परीक्षेला सुद्धा, आणि आज महानगरपालिकेची परीक्षा झाली संभाजीनगरची त्याला सुद्धा जनगणनेवर 1-2 क्वेश्चन हमखास 100% विचारले जातातच. डायरेक्ट मस्ट. लक्षामध्ये त्याच्यावरती क्वेश्चन विचार. त्यामुळे जनगणना व्यवस्थित करा. लिंग गुणोत्तर असन, बाललिंग गुणोत्तर असन, घनता असेल, कोणाची घनता जास्त, राज्याचे वगैरे काय. आणि हवा तर मी जनगणनेवरती एक लेक्चर टाकेल. बरं झालं, जनगणनेवरती स्पेशली अभ्यासक्रमाचं मी इथं बोर्डवरती एक लेक्चर घेईन जनगणनेवरती. काळजी करू नका, मात्र तुम्ही वाचा. मी लेक्चर घेईनच तुम्हाला, कारण आपल्याला पेपरला वेळ अजून, ते पेपरला वेळ अजून आपल्याला पार गेलं म्हणलं तरी हे 15 दिवस आपल्या हातात, आणि या 15चे परत पुढचे कदाचित 15, म्हणजे आपल्याला जवळजवळ 1 महिनाभर पेपरला भेटणारी. 1 महिनाभर पेपरला भेटलं तर त्याच्यात आणि हा शॉर्टलिस्टचं सांगायचं झालं, कदाचित शॉर्टलिस्ट लागायची नाही. मला असं वाटतं शॉर्टलिस्ट लागायची नाही. लागले नाही तर भारीचे, कारण की मित्रांनो फॉर्म जास्त नाही आलेले. लक्षामध्ये मापात फॉर्म आलेले आहेत.
50% फॉर्म भरणारे उमेदवार असे आहेत का ज्यांचं आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा करत नाही, ते जॉब करतायत. म्हणजे संबंधामध्ये काही असे अडाणी नाहीत, ते जॉब करणार आहेत. गृहिणींचा समावेश असतात. आता मी पाहतो मला रोज एवढे कॉल सगळे गृहिणींचे कॉल येतात का ज्यांना का ते म्हणतात सर आम्हाला त्याबद्दल माहिती, मी नक्की माहिती देणार आहे. आता बघा एका विद्यार्थ्याचं कॉल आला म्हणजे सर तुम्ही जी टेस्ट सिरीज घेणार आहे ती टाईप रायटर घेणार आहे, म्हणजे त्यांना हे सुद्धा माहित नाही का ती टेस्ट सिरीज आहे का स्किल टेस्ट आहे. म्हणजे इतका विद्यार्थी त्याच्यामुळं फॉर्म काय क्लर्कला 1,00,000 फॉर्म गेले. त्याच्यामुळं तुम्ही टायपिंग व्यवस्थित करा, कारण तिथं बाकी धन बाजूला उडणार आहेत सगळे, अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे प्रॉपरली काम करा बाळांनो, प्रॉपर व्यवस्थित लक्ष द्या. मी जी माहिती देणार आहे मित्रांनो ती माहिती एकदम प्रॉपर देणार आहे. तुम्ही पाठीमागे जे झालेत मी त्यांना हे नाही म्हणत, मात्र त्या ऑफलाईन पेपर होते त्या ऑफलाईन पेपर बिलकुलही जाऊ नका, त्या ऑफलाईन पेपर बिलकुल जाऊ नका. त्या ऑफलाईनचा ऑनलाईनचा काहीच संबंध नाही. ह्या टीसीएस मध्ये ना मित्रांनो गेले 6 महिने झाले टीसीएस मध्ये मी रोज डेली टीसीएस चे पेपर चेक करतोय, सगळे कसे प्रश्न येतात. माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा क्लासमध्ये मी टीसीएस नुसार शिकवतो, विद्यार्थ्यांना सुद्धा क्लासमध्ये टीसीएस नुसार शिकवतो, ज्यांचे राज्य उत्पादनचे पेपर आहे त्यांना सुद्धा. त्यामुळे टीसीएस काय आहे आणि काय पेपर टाकू शकतो हे चांगला अंदाज आपल्याला आलेला आता. कारण वनरक्षकला पण आपण टीसीएस पेपर घेतला. हाय असे क्वेश्चन यूपीतल्या एका जिल्ह्यातला क्वेश्चन आला होता, तो कोणत्याही पुस्तकात कोण होता, तो आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण टाकला होता यूपीचा क्वेश्चन. आला लक्षामध्ये, तो वनरक्षकला आला होता यूपीचा क्वेश्चन, का जो पुढे पोरांना लवकर गावलं नाही. आला लक्षामध्ये, म्हणजे असे क्वेश्चन आपण त्यामध्ये एकदम प्रॉपरली याच्यानुसार आपण ते क्वेश्चन टाकत असतो. काळजी करायचं कुठल्याच प्रकारचं कारण नाही. ओके, म्हणजे जनगणना हा टॉपिक आपल्याला करायचा, तो भूगोलाचा विषय पण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचं वनक्षेत्र राज्य, ठीक आहे, तो भूगोलाचा क्वेश्चन मी भूगोलाच्या वेळेस सांगणार. आता बाऊल हा इथं या. आता बाऊल हा जो लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे, मी आताच ते ऑफलाईनला शिकवतो. बाऊल तुम्हाला माहिती आहे पश्चिम बंगाल मधले, मात्र मग आपल्याला पश्चिम बंगाल मधलं बाऊल म्हणजे नृत्य पण पाहणं आहे बरं, नृत्य. आणि लक्षात ठेवा आपल्याला इन 40 क्वेश्चन येणार आहे, 40 क्वेश्चन येणार आहे. ते क्वेश्चन एकदम सोप्या लँग्वेज मध्ये राहणार आहे, अजिबात कुठल्या प्रकारे अवघड लँग्वेज मध्ये प्रश्न राहणार नाही, ते काळजी करू नका. कारण तुम्ही ते शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला आहे, इयत्ता 7वीच्या बेसवरती आहे. त्याच्यामुळं तुमची आणि तसं पण तुमचं सिलेक्शन हे सगळं सिलेक्शन पेपरवर डिपेंड आहे. मेन जे सिलेक्शन आहे हे स्किल टेस्ट वरती डिपेंड राहणार आहे. स्किल टेस्ट तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. लिपिकवाल्यांसाठी सुद्धा स्किल टेस्टच तुमचे सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे आणि शिपाईवाल्यांसाठी सुद्धा स्किल टेस्टवर सिलेक्शन डिपेंड आहे. स्किल टेस्ट प्लस मुलाखत. बरेच विद्यार्थी मुलाखती जाऊन पण नापास होतात आणि त्या ठिकाणी ते भरती प्रक्रियेतून बाद होतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा खूप महत्वाची गोष्ट, मी हा लेक्चर पूर्ण पहा तुम्ही शेवटपर्यंत, एकदम महत्वाची माहिती तुमची क्लिअर करणार मुद्दे. आणि लक्षामध्ये हा मग आपल्याला नृत्य सगळे पाहिजेत, सगळे नृत्य पाहिजेत. महाराष्ट्रामधले जेवढे आहेत, भारतातले जे काही महत्वाच्या राज्यांचे नृत्य ते नृत्य पण आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आता बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणता, हा पण शिपाई लेवलचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पुढे पहा 1857चा उठाव. याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं आपल्याला 1857चा उठाव तर 1947 इतिहासाचं सांगू राहिलो मी, तर याच्यावरती आपल्याला भर द्यायचं, कारण त्याच्या संदर्भात अनेक वेळा क्वेश्चन दिसलेले आहेत. जलसंपदाला सुद्धा क्वेश्चन दिसले, तलाठ्याला सुद्धा क्वेश्चन दिसले, WRD ला सुद्धा क्वेश्चन दिसले, म्हणजे जलसंपदाला अनेक ठिकाणी त्या ठिकाणी काय झाले आपल्याला ते क्वेश्चन दिसलेले आहेत. आलं लक्षामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यावर एक भर देणं गरजेचं इतिहासावरती. आता बघा 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते टिंबटिंबचे अधिकारी होते, छत्रपती प्रताप सिंह. आणि कालच क्वेश्चन आहे बाळांनो, कालच म्हणजे 1 तारखेला फर्स्ट शिप, 1 तारखेला जलसंपदाचा फर्स्ट शिपचा क्वेश्चन झाला आणि त्याच्यात क्वेश्चन होता 1857च्या उठावामध्ये सातारामध्ये कोणी नेतृत्व केलं, त्याचं उत्तर होतं छत्रपती प्रताप सिंह. हाय असे क्वेश्चन रिपीट होतात, फक्त थोडीशी गुगली राहती, एकदम गुगली राहते. मराठी व्याकरणाची पण खूप मोठ्या प्रमाणात गुगली राहते. आलं लक्षामध्ये, अवघड काही नसते पण गुगली क्वेश्चन राहतात का जे वाचल्यानंतर थोडी कन्फ्युज होतात विद्यार्थी. आलं लक्षामध्ये. आणि तुमचा पेपर तर हा शिपायाचा आहे, लिपिकचा पेपर तरी थोडासा काहीतरी त्याला दर्जा येऊ शकतो, मात्र शिपायाचा पेपरची काळजी करू नका. तुम्हाला कोणी काही सांगेल, कोणाचे काही ऐकायच्या भानगडीत पडू नका. हा घाबरून देईन, तो घाबरून देईन. मी तुम्हाला सांगितलं टीसीएस, रोज माझं टीसीएस चालू असतं, रोज टीसीएस मध्येच असतो मी. टीसीएस मध्ये असतो म्हणजे प्रश्नांमध्ये त्या अभ्यासक्रमात असतो, डेली सांगतो. त्याच्यामुळे आणि रोज विद्यार्थ्यांमध्ये असतो, रोज मुलं पेपर देऊन आले का काय वेळा कसा पेपर होता, कोणते प्रश्न आले, रोज माझं त्यांच्याशी चर्चा असते. त्याच्यामुळं भानगडीत पडू नका. काहीतरी उगाच कोणतरी सांगून तुम्हाला क्लास घ्या, याव करा त्याव करा, असं होतं. मागच्या वेळेस असे प्रश्न, मागच्या वेळेचे प्रश्न बाबा आणि ह्या वेळेच्या प्रश्नाचा काही संबंध नाही. मागच्या वेळेस मी पण पेपर दिला होता, ऑफलाईन प्रश्न होते, सोपे होते आणि जसे मागच्या वेळेस तसेच प्रश्न आता येणार आहेत, तसेच येणार आहेत. मात्र एक आहे, आता प्रश्न काय येतील हे कुणीच फिक्स सांगू शकत नाही, कारण टीसीएस आहे आणि सिप मध्ये पेपर आहे तुमचे. मागच्या वेळेस सिप मध्ये पेपर नव्हते, तुमचा सिपाईचा पेपर सिप मध्ये होणार आहे, तुमचा लिपिकचा पेपर सिप मध्ये होणार आहे. पाठीमागच्या वेळेस लिपिकचा पेपर सिप मध्ये नव्हता, एक पेपर द्यायचा विषय संपला, सिंगल पेपर द्यायचा होता.
त्यामुळे तुम्हाला जर इथं सिप जर सोपी पडली, दुसरी सिप अवघड पडू शकते, तिसऱ्या सिपला वेगळेच क्वेश्चन राहतील, चौथ्या सिपला वेगळेच क्वेश्चन राहतील. म्हणजे प्रत्येक सिपला आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन पाहायला भेटत होते. तसं पाठीमाग सिप होती का? पाठीमागच्या वेळी सिप नव्हती आपल्याला, आणि लक्षामध्ये पाठीमागच्या वेळी सिप नव्हती, सिंगल पेपर होता. आणि सिंगल पेपर असताना डोक्याला ताण नाही राहत काही, एकच पेपर सगळ्यांना असतो, म्हणजे जो जिता वही सिकंदर असं राहतं. पण आता आपलं सिप मध्ये पेपर द्यायचे, तुमचा काहींचा पेपर 20 तारखेला येईल, काहींचा 21 ला येईल, काहींचा 22 ला येईल, काहींचा 23 ला येईल. दिवसाला 3 सिप राहतात. सकाळची सिप सोपी येईल, दुपारची थोडी अवघड येईल, सायंकाळची परत थोडी सोपी येईल, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास जो करायचा ना, तुम्ही घाबरून अभ्यास नका करू, काय काय येईल काय काय येईल, अजिबात नाही. सपोज तुम्ही भूगोल हा घेतला ना वाचायला, त्या भूगोलात जेवढं महत्वाचं ते सगळं वाचून काढा. ज्या गोष्टी आता ऍक्च्युअली माझे नोट्स आणले नाही, पुढचे जे लेक्चर करणार आपण, पुढचे जे लेक्चर घेणार ते मी सगळे टॉपिक वाईज घेणार. लक्षामध्ये आता शिरोडा हा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात? सिंधुदुर्ग. म्हणजे असे सोपे सोपे सुद्धा बघा, आला का परत 1857चा उठाव. हा 1857च्या उठावानंतर बहादूर शाहला टिंब येथे तुरुंगात ठेवण्यात आले, रंगूनच्या तुरुंगात म्यानमारला ठेवण्यात आले होते. मात्र मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की अशा प्रकारचे प्रश्न काय होता आपल्याला येतात. लक्षामध्ये अजूनही जे नवीन विद्यार्थी ज्यांनी टेस्ट सिरीज लावले नाही किंवा जे माझ्याकडे जोडलेले, त्यांनी माझा हा मोबाईल नंबर आहे बाळांनो, या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपला SMS करा. रोजच्या अपडेट, न्यायालयीन भरती, सगळं स्वतः आपण तुमची न्यायालयीन भरती प्रक्रिया, पूर्णपणे भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत, तुमचा रिझल्ट लागून तुमचं सिलेक्शन होईपर्यंत आपण तुम्हाला अपडेट देत जाणार आहे, माहिती देत जाणार आहे, सगळ्या गोष्टींचं लेक्चर पण देत जाणार आहे. म्हणजे 1857 उठाव आपल्याला थोडंसं गडबडीचं आहे. आला का परत जनगणना? मी सांगितलं ना, आला का परत जनगणना? म्हणजे जनगणना विषय आपल्याला नीट करणं गरजेचं आहे. मी त्या जनगणनेवरती एक लेक्चर घेऊन टाकतो तुमचं प्रॉपरली. आलं लक्षामध्ये? हा, म्हणजे हे फार महत्वाचं. मग मला तुम्हाला काय सांगायचं फक्त, हे बघा आलं नाट्यशास्त्र, आलं का नाट्यशास्त्र? त्याच्यानंतर आलं का परत जनगणना? हे बघा परत जनगणनेचा प्रश्न आला. म्हणजे जनगणनेवरती मोठ्या काय प्रश्न हा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचं प्रमाण सर्वात जास्त आहे? आता ऍक्च्युली अनुसूचित जमाती म्हटले त्या ठिकाणी त्यांनी जर नाशिक पर्याय टाकला असता तर गडबड झाली असती, कारण लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यात जास्त लोकसंख्या नाशिकात आहे. लक्षामध्ये मात्र नंदुरबार दिलंय, डोक्याला ताण नाही, नंदुरबार मध्ये सगळ्यात जास्त. आणि एसटीचा जर विचार केला अनुसूचित जातींचा तर ते पुण्यामध्ये. लक्षामध्ये त्याच्यामुळे अशी गडबड राहते. हे सगळं कन्फ्युजन मी तुमचं क्लिअर कट दूर करतो, काळजी करू नका. एकदम प्रॉपरली आपण लेक्चर घेणार, त्याचे माहिती देणार आहे. टेस्ट सिरीज पण लावा, टेस्ट सिरीज पण हेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. हे प्रश्न आम्ही टेस्ट सिरीज मध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आला का परत जनगणनेचा प्रश्न? म्हणजे इतके जनगणने बघा, राज्यघटनेवरती क्वेश्चन आहे. आता आपल्याला बोलतो मी तुमच्याशी, आता आपल्याला नागरिक शास्त्र आहे. काय आपल्याला? नागरिक शास्त्र. मग नागरिक शास्त्र म्हणजे काय आहे? नागरिक शास्त्रात कोणकोणते टॉपिक महत्वाचे बाळांनो? नागरिक शास्त्रामध्ये मित्रांनो आपल्याला सगळं पंचायत राज पाहणं गरजेचं आहे. आणि या पंचायत राजवरती आपल्याला क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. पंचायत राजवरती आणि TCS ने अलीकडच्या एक 4-5 दिवसाचा पेपरांचा जर अंदाज घेतला तर 1 तारखेला जलसंपदाचा पेपर होता, फर्स्ट शिफ्ट सकाळी मॉर्निंग शिफ्टला. पंचायत राज ग्रामसभेवरती प्रश्न होता, आणि पंचायत राज मध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे त्याच्यावरती प्रश्न होता. म्हणजे 2-2, 3-3 प्रश्न या पंचायत राज येतात. आणि आपल्याला त्यांनी तर डायरेक्ट नागरिक शास्त्र हा टॉपिकच दिलेला, डायरेक्ट टॉपिक दिलेला, नागरिक शास्त्र हा टॉपिक दिलाय. त्याच्यामुळे आपल्याला तर ते पाहणं आणि आपल्याला ते करणं गरजेचंच आहे. लक्षामध्ये. आणि या पंचायत राजची काळजी करू नका. पंचायत राज तुम्हाला 1 तास ते 1.5 तासाचं असं प्रॉपरली लेक्चर देईन नाही मी पंचायत राजचं, की तुमचा क्वेश्चनच चुकणार नाही. पंचायत राजचं काळजी करायचं काहीच काम नाही. पंचायत राजचं किंवा 100 क्वेश्चन घेईन मी पंचायत राजचे तुमचे, का ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या मी पंचायत राजच्या काय करील त्या ठिकाणी क्लिअर करेल. ह्या 100 क्वेश्चन मधून काळजी करून आहे माझ्याकडे, मी तेवढं कळेल तुमच्यासाठी. लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही कनेक्ट राहा, कंटिन्यू कनेक्ट राहा. लक्षामध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. आलं राज्यघटनेवरती घ्या पुढं. आता बघा, पद्मश्री सोमना नारायण हा कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत? आता असे जे क्वेश्चन आहेत, आता हे कथक मधले गुरु आहेत मान्य, पण असे जे क्वेश्चन आहेत ना, हे आपल्या वाचण्यात कधी जाते नाही. लक्षामध्ये. आता हे आपल्या वाचण्यात जाते ना, म्हणजे 90% लोकांच्या वाचण्यामध्ये ते क्वेश्चन जाते. त्यामुळे असे क्वेश्चन जर आले तर गडबड होती, घाबरायचं कुठल्याच प्रकारचं कारण नाही. आलं का परत? महाराष्ट्र सरकारकडून 2021 सालचा ज्ञान समृद्धी लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला गौरवणे? उषा मंगेशकर यांना गौरवणे. लक्षात ठेवा, न्यायालयाला आपल्याला शक्यतो सगळे प्रश्न महाराष्ट्र राज्य, मग चालू घडामोडी असतील त्या महाराष्ट्रावरती, शिपायाला बरं का, शिपायाला लिपिकला थोडंफार भारताचं पडू शकतं, मात्र शिपायासाठी पुरस्कार असतील महाराष्ट्राच्या संदर्भात येतील, शिपाई पदासाठी सांगतोय बरं का मी. त्याच्यानंतर बाकीच्या अजून काही गोष्टी असतील सगळं महाराष्ट्र संदर्भात येते. लक्षात ठेवा, महाराष्ट्राशीच रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला. न्यायालयांची स्थापना असेल, न्यायालयांची संख्या असेल, न्यायाधीशांची संख्या असेल, सरन्यायाधीश असतील, आणि अजून 4 टॉपिक. हे 4 टॉपिक फार महत्वाचे, आजच क्लिअर करा. हे आजच क्लिअर करायचे, सगळ्यांनी आज वाचून घ्यायचे. ते म्हणजे विधानसभा, ओके, विधान परिषद, विधान परिषद,
लोकसभा लोकसभा आणि राज्यसभा, ज्याला 2 मार्क फिक्स करायचे त्याचे बाळा 2 मार्क. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा ह्या विधानसभेची ह्या प्रत्येक सभागृह, हे 4 सभागृह आहेत बरोबर. आपले महाराष्ट्राचे 2 आणि भारताचे 2, हे जे 4 सभागृह आहेत यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विरोधी पक्ष नेता यांची संख्या, यांची निर्वाचित संख्या, यांची नामनिर्देशित संख्या हे पण पाहणं गरजेचं आहे. याच्यावरती एक लेक्चर मी तुम्हाला नक्की देईल. मी सगळे लेक्चर जेवढे जेवढे सांगितले तेवढे लेक्चर मी ऍक्च्युअली रोजच लेक्चर देणार मी आता. फक्त आपले लेक्चर जे आहेत हे लाईव्ह लेक्चर काय असतील, काही रेकॉर्डेड लेक्चर असतील, ते सर्वांना युट्यूबला पाहता येतील. फक्त जे माझे विद्यार्थ्यांनी माझ्याकडे ऍडमिशन, म्हणजे असं काय नाही का ऍडमिशन घेतलं त्यांनी बाकी असं नाही, मात्र जे लाईव्हला राहणार आहे ते फक्त ऍडमिशन वाले राहतील. त्याच्यानंतर तुम्हाला पब्लिक करेल ते व्हिडिओ तुम्ही सगळे नंतर तू तास 2 तासांनी पाहू शकता. लक्षामध्ये आला हा क्वेश्चन चालू करा म्हणता. त्याच्यानंतर 2020 चा महाराष्ट्र भूषण कोणाला गावण्यात आला? आशा भोसले. बघा म्हणजे इतके सिंपल. हा क्रमांक किती बाळांनो? आशा भोसले. लक्षामध्ये. त्याच्यानंतर बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर यांचं वर्तमानपत्र, म्हणजे तुम्ही एक लक्षात घेते का, तुमच्या लक्षात येते का तुमच्या इतिहासाचे क्वेश्चन कसे असू शकतात आपल्याला? हे बघा, संस्थेची ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग संस्था स्थापना, ठीक आहे, पुणे येथील आदिवासी, ठीक आहे. शाळा या पुस्तकाचे लेखक कोणी? मिलिंद बोकील, ठीक आहे. त्याच्यानंतर आणि हा पेपर तुमचा टीसीएसचा आहे बरं का, सेम असाच पेपर असतो. इकडे तुमचा क्वेश्चन आयडी सगळं सेम हाच पेपर येणार तुम्हाला, असाच पेपर येणार परत, सेम हाच पेपर येणार लक्षामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा, खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था? आला का नागरिक शास्त्रावरती प्रश्न? पंचायत राज. आणि लक्षामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या नागरिक, आपला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि नगर परिषद ही शहरी आहे. नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका ह्या काय आहेत? शहरी आहेत बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन असणार आहेत नागरिक शास्त्राचे काही. आणि इतिहासाचे क्वेश्चन मी जास्त घेतो थोडेसे. इतिहासाच्या क्वेश्चन कडे आपण थोडस जाऊया जरा. आता पॉलिटेक्स सोसायटी, आता मला सांगा ह्या पॉलिटेक्स सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? असा क्वेश्चन पडला ना 90% विद्यार्थ्यांनी गडबड का वाचण्यात येत नाही. असे काही क्वेश्चन असतात टीसीचे की ते आपल्याला वाचण्यात येत नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. तुम्हाला वाटतं मला पेपर आवड गेला तर तुम्हाला सगळ्यांना बघा, गीतारस हा ग्रंथ कोणचा? बाळ गंगाधर टिळकांचा. म्हणजे काही क्वेश्चन सोपे पण येतात असं नाही. मग आपल्याला तुम्हाला लिपिकला 40 पैकी कमीत कमी 20+ मार्क पाडणं गरजेचं राहणार आहे. आणि याला 30 पैकी कमीत कमी 15+ मार्क पाडणं गरजेचं आहे. कारण की तुमचा कट ऑफ जर शॉर्ट लिस्ट लागली नाही तर तुम्ही पेपर दिल्यानंतर तुमचा कट ऑफ लागेल. लक्षात ठेवा, शॉर्ट लिस्ट जर लागली नाही तर पेपर दिल्यानंतर तुमचा कट ऑफ लागू शकतो बेट्यावर. त्याच्यामुळं तुम्हाला मार्क पाडणं गरजेचं आहे. आणि काही काळजी नका करू, मार्क पाडायला काय महिनाभर अजून एक हातामध्ये जर भेटला ना महिनाभर, मी सगळ्या गोष्टी क्लिअर करतो तुमच्या लेक्चरच्या माध्यमातून. टोटल लेक्चर घेतो, सगळं A to Z लेक्चर घेतो आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर करतो. आता 1983 चा विश्वचषक स्पर्धेचे भारताचा कर्णधार कोण होता? कपिल देव होते कर्णधार. लक्षामध्ये आय थिंक मला वाटतं कपिल देव कर्णधार होते आणि उपकर्णधार मला वाटतं अरविंद नाही, मोहन करम, ते कोणतरी होते. मी आजच शिकवलं, विसरलो मी, विसरलो ते प्रश्न मला आता आठवणी. अंबरदास, मोहनचंद अंबरदास असं काहीतरी नाव ते होते. लक्षामध्ये. ठीक आहे, म्हणजे एक विचार करा तुम्ही. म्हणजे आता कुठला क्वेश्चन आला? 83चा क्वेश्चन. आता चालू करा म्हणून क्वेश्चन का नाही, हा इथेच जमा क्वेश्चन झाला. हा जरी जीके ते आला तरी इथेच जमा. 83चा क्वेश्चन हा झालाय. म्हणजे काही पण. आता अरबी समुद्राचे, ठीक आहे, भूगोलाचं नाही घेत मी, फक्त इथे. आता बघा, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राज्याच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचं विभाजन झालं? प्रवरसेन पाहिला. आता हा गेला प्राचीन मध्ये डायरेक्ट तिकडं. लक्षामध्ये. म्हणजे आपल्याला हडप्पा संस्कृती असेल, मोहनजोदडो असेल, सिंधू असेल, याच्यावरती पण क्वेश्चन ही त्याचा पडू शकतो. त्याच्यामुळे असं काही नाही काय आत्ताच येईल मग. पण मी तुम्हाला सांगतोय, आली का जनगणना? परत आली का जनगणना? महाराष्ट्राची ह्या जनगणना टॉपिक फार महत्वाचा आपल्या लक्षात. जनगणना जो टॉपिक आहे जनगणना, हा फार महत्वाचा टॉपिक असणार आहे. ह्या जनगणनेवरती मी एक प्रॉपरली तुमचं काय करतो, लेक्चरच घेऊन टाकतो या जनगणने. बघा आला जनगणनेवरती परत क्वेश्चन. म्हणजे जनगणना फार महत्वाची. आलं दर्पण. मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात जास्त धातुक वगैरे. मग आता मी काय करतो तुम्हाला थोडक्यात आता तिकडच जातो आपल्या याच्यावरती जाऊन. मी एक क्वेश्चन दाखवतो मी तुम्हाला. क्वेश्चन पाहून घ्या. हा टीसीएसचाच पेपर आहे बरं का, आता झालेला टीसीएसचा पेपर आहे. लक्षात ठेवा, टीसीएसचे प्रश्न आहे. राज्यघटनेवरती क्वेश्चन आहे. टिंब याचे प्रतीक आहे. हे बघा, चोळ प्रशासनात. म्हणजे जुने क्वेश्चन येणार नाही असं काही नाही. मी काल कोणतरी ऐकलं वाटतं ते म्हणले फक्त आता असं काही नाही, कोणतेही क्वेश्चन येऊ शकतात. लक्षात ठेवा. ऑलिम्पिक पदके, क्रीडा तर आपल्याला 100% सर्वाधिक ऑलिम्पिक पदके कोणी जिंकले? आता हे मायकल फेल्प्स. म्हणजे मायकल फेल्प्स मित्रांनो असा माणूस आहे जेवढे देश मिळून पदक जिंकत नाही सगळे खेळाडू तेवढा एकटा जिंकतो. अमेरिकेचा आहे आणि याला फ्लाइंग फिश असं म्हणतात. फ्लाइंग फिश.
पाण्यातला मासा आहे डायरेक्ट, माहिती आहे का, फ्लाइंग फिश असं म्हटलं जातं लक्षामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो बघा आग्री, आंध, माझी आणि पाव जमाती कोणत्या राज्यात, छत्तीसगड. म्हणजे हे काही क्वेश्चन आहे. आता सत्यार्थ प्रकाश, स्वामी दयानंद सर, हा पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. गट म्हणजे शिपायाला असे क्वेश्चन येते ना तुम्हाला, शिपायाला इतिहासाचे असे प्रश्न दिसतील तुम्हाला, सरळ सरळ असे प्रश्न शिपायाला, नो प्रॉब्लेम असे क्वेश्चन दिसतील. आणि शिपायाचा पेपर आणि तुमच्या लिपिकचा पेपर जास्त काही मोठा असा फरक राहणार नाही. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज आपण बनवली ना, ती शिपाई आणि लिपिक दोघांची एकत्रित बनवलेली. त्याचं कारणच नाही, त्याचा शिपायाचा जास्त फायदा आहे शिपायावाल्याला, कारण 10 प्रश्न एक्स्ट्रा भेटणार तुम्हाला. आणि लक्षामध्ये त्याच्यामुळे बघा आली जनगणनेवर प्रश्न, जनगणनेवरती आपल्याला खूप क्वेश्चन, मागाशी आपल्याला महाराष्ट्राची घनता विचारली, आता इथं भारताची घनता विचारली 382. म्हणजे हे पण पाहणं गरजेचं आहे. आणि लक्षामध्ये सिकर वगैरे ठीक आहे, ते भूगोलाचे विषय जे आहे ते भूगोलात घेतो तुम्ही. रिझर्व्ह बँकेवरती, हा बरं झालं विषय निघला म्हणून सांगतो, न्यायालयवाल्यांना सांगतो, न्यायालय लक्ष द्या, आरबीआय याच्या संदर्भात एक क्वेश्चन फिक्स असणार आरबीआय संदर्भात, कसा येऊ आणि कोणता येऊ, म्हणजे बँकिंग संदर्भात, आरबीआय म्हणजे बँकिंग संदर्भात एक क्वेश्चन फिक्स म्हणजे फिक्स. मग त्याचं रिव्हर्स रेट असेल, रेपो रेट असेल, बँक दर असेल, सीएलआर, एसआरआर, सीआरआर, एसआरआर काही असू द्या, त्याच्यावरती एक क्वेश्चन हमखास क्वेश्चन असणार, काळजी करायचं काम नाही. लक्षामध्ये आता नगर परिषद निवडणूक तर 5 वर्षांनी घेतला, आपल्याला सर्वांना माहिती. म्हणजे पंचायत आपल्याला जो अभ्यासक्रमात जो टॉपिक दिला ना राजानो, तो टॉपिक आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमातला का, तो आपल्या अभ्यासक्रमातला टॉपिक आहे कोणता टॉपिक आपला, नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्र हा टॉपिक दिलेला, आपला राज्यशास्त्र टॉपिक दिलेला, लक्षात ठेवा. राज्यशास्त्र नागरिक शास्त्र म्हणजे ते एकच आहेत असं नाही, परंतु फरक मात्र मोठा आहे त्याच्यामध्ये खूप. लक्षामध्ये त्याच्यामध्ये नागरिक शास्त्राचे ना मी पंचायत राजचे 100 क्वेश्चन लेक्चर घेऊ, 100 क्वेश्चन तुम्हाला देऊन टाकेन, काळजी करायचं काय MIDC ची. ठीक आहे, आता मी ना तुम्हाला आपल्या विषयाकडे येतो, मुख्य विषयाकडे येतो, कशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहेत किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे, त्याच्याकडे मी येतो. आता मुख्य मुद्द्याकडे येतो. पहा बाळांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना शिपाई आणि लिपिक दोन्ही पदांसाठी सांगतो, दोन्ही पदांसाठी सांगतो कोणते एअर महत्वाचे आपल्यासाठी. पहा 1885 ना मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, लक्षात ठेवा. 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, ॲलन ह्यूम. लक्षामध्ये ॲलन ह्यूम 1885. ओके, ॲलन ह्यूम. आता तुम्ही माणसाचं टॉपिक याच्यामध्ये आपल्याला 85, 86, 87 आणि 88 चारही अधिवेशन महत्वाचे. त्याच्यानंतर 1900 सालचं अधिवेशन महत्वाचे. त्याच्यानंतर 1907चं अधिवेशन महत्वाचे. त्याच्यानंतर 1911चं IMP डायरेक्ट IMP महत्वाचे. त्याच्यानंतर 1917चं महत्वाचे, 1924चं महत्वाचे, 1925चं महत्वाचे आणि 1935-36चं महत्वाचे. बस एवढेच अधिवेशन आहे का ज्याच्यावर तुम्हाला महत्वाचे प्रश्न येऊ शकतात किंवा टॉपिक वरती क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल पुढं काय, तर पुढं सांगायचं झालं तर मित्रांनो लक्षात ठेवा 1993 हे एक इयर आहे आपल्या याच्यातलं इतिहास भूगोल मधलं का ज्याच्यावरती प्रश्न फार येऊ शकतात पॉलिटिक्सच्या संदर्भात महत्वाचं का. ह्या 1993 ला भरपूर घटना घडलेल्या आहेत. लक्षामध्ये नामकरण विधी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा, त्याच वेळेस तिथून स्वामी राममंदिर तीर्थ मराठवाड्याची स्थापना असेल, त्याच नंतर तुम्हाला सांगतो राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग असेल, त्यानंतर 72वी 73वी घटना दुरुस्तीचा अंमल असेल. म्हणजे ह्या फार गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या असतात आपल्या. त्यामुळे 1993 साल महत्वाचे. त्याच्यानंतर आपल्याला 1952 ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तिथपासून 52 पासून तर आताच्या 2005 पर्यंतच्या काही ज्या महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या घटना घडल्यात, मग राष्ट्रीय आणीबाणी असेल, राज्य आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी असेल किंवा काही महत्वाच्या गोष्टी असतील, या संदर्भात सुद्धा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात. लक्षात ठेवा ते टॉपिक मी सांगतो त्या टॉपिक वरती थोडस जास्त भर देत चला तुम्ही. आणि लक्षामध्ये 1960 ते 1990 पर्यंत तुमचे पॉलिटिक्स असेल, हिस्ट्री असेल किंवा काही असेल त्याच्यावरती क्वेश्चन दिसणार नाही जास्त. 60 ते 90 दरम्यान जास्त क्वेश्चन दिसणार नाही आपल्याला. 90च्या नंतरच आपल्याला जास्त क्वेश्चन या ठिकाणी दिसतील आणि 50च्या आधीच इतिहासावरती जास्त क्वेश्चन दिसतील, हे लक्षात ठेवा. लक्षामध्ये मग इतिहासामध्ये मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे ते सांगतो. समाजसेवक आहे. काय समाजसेवक म्हणजे हे जे समाजसेवक आहेत किंवा सुधारक आहेत महत्वाचे. लक्षामध्ये याच्यावरती क्वेश्चन आहे. सपोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग आंबेडकरांच्या काही महत्वाच्या संस्था असेल, मिलिंद कॉलेज असेल, पीपल एज्युकेशन सोसायटी असेल, बहिष्कृत हितकर्णी सभा असेल, कालच बहिष्कृत हितकर्णी सभा नाही, शेड्यूल कास्ट फेडरेशन बहिष्कृत हितकर्णी सभेवरती प्रश्न होता काल जनसंपादना TCS ला. शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, चौदार तळे सत्याग्रह असेल, माडचा चौदार तळे सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, त्याच्यानंतर राज्यघटना असेल, राज्यघटनेच्या संदर्भात पण भरपूर क्वेश्चन येतील. पॉलिटिक्स वरती जर प्रश्न पडले तर न्यायालय
आणि राज्यघटना ह्या दोन टॉपिक वरतीच आपल्याला सगळ्यात जास्त क्वेश्चन त्या ठिकाणी पॉलिटिक्स वर दिसतील. इतिहासाचं बोलतोय आपण, यामध्ये इतिहासाचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन असतील, जालियनवाला बाग हत्याकांड असन, सायमन कमिशन असन, दांडी यात्रा, सगळ्यात महत्वाचं दांडी यात्रा. दांडी यात्रेवरती अनेक वेळा प्रश्न टीसीएस ने विचारला आतापर्यंत. दांडी यात्रा नीट पहा, दांडी यात्रेवरती क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर अजून सांगायचं म्हणजे जे आपल्या योजना झाल्या 3 जूनची योजना, जे माउंट बॅटन योजना वगैरे ते असन, किंवा अजून महत्वाचं म्हणजे इतिहासावरती गव्हर्नर वरती प्रश्न येऊ शकतो 100%. त्यानंतर भारतातील पहिली कामगार संघटना असेल जी मिल्स हँड असोसिएशन, जे नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली होती 1884 ला. त्याच्यानंतर भारतातली पहिली राजकीय संघटना असेल बॉम्बे असोसिएशन, म्हणजे 1852ची जगन्नाथ शंकर. त्याच्यानंतर रेल्वेची स्थापना कधी झाली, रेल्वे कधी धावली, 1853 लॉर्ड डलहौसी होती. म्हणजे जे महत्वाचे काही गव्हर्नर आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. म्हणजे गव्हर्नर हा टॉपिक आहे इतिहासामधला तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार, लक्षात ठेवा. आणि त्याच्यात अतिशय महत्वाचे फेमस गव्हर्नर का ज्याच्यावरती प्रश्न पडतील ते म्हणजे लॉर्ड डलहौसी. ओके. दुसरा लॉर्ड डलहौसी नंतर लॉर्ड रिपन, ओके, लॉर्ड मेयो, लॉर्ड रिपन, लॉर्ड मेयो, लॉर्ड माउंट बॅटन का जे अलीकडे पार एंडिंगला लॉर्ड माउंट बॅटन आलं लक्षामध्ये, आणि हार्डिंग्स पहिला नाहीतर हार्डिंग दुसरा. कारण 1911ला ज्या काही गोष्टी घडल्या मात्र त्याच्यावरती अनेक वेळा क्वेश्चन दिसतात. 1911ला जी राजधानी दिल्लीवर कलकत्त्यावरून दिल्लीला आणली, कोणी आणली, कोणाच्या काळात आणली. 1911ला गेट ऑफ इंडियाची स्थापना झाली. 1911ला जनगणमन गायलं गेलं. म्हणजे हे क्वेश्चन आहे ना, महत्वाचे क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात, लक्षात ठेवा. हे जे काही मी तुम्हाला 2-3 दिले, तुम्ही माझं लेक्चर पहा आणि पेपर झाल्यानंतर परत एकदा लेक्चर पहा का सरांनी कोणते मुद्दे सांगितले, कोणते मुद्दे पेपरला आपल्याला यातले पाहायला भेटले, तुम्हाला नक्की त्यातला फरक जाणवेल लक्षामध्ये. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी. आता हार्डिंग दुसरा आहे, किंवा सरकारी हार्डिंग पहिला होता का ज्यांनी सरकारी कार्यालयाला सुट्टी दिली, खाजगी कार्यालयाला नारायण मेघाजी लोखंडेंमुळे सुट्टी भेटली, खाजगी कामगाराला, गिरणी कामगाराला 1890 पासून. म्हणजे हे जे काही क्वेश्चन असणार इतिहासाचे ते असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुमचे प्रश्न उत्तर घेण्यापेक्षा ही जी चर्चा करतोय तुमच्याशी, ही चर्चा फार महत्वाची असणार आहे. कारण ह्या चर्चेतून तुम्हाला कळणार आहे का कशा प्रकारचा अभ्यास करावा. प्रश्न उत्तर घेऊन प्रश्न उत्तर तुम्हाला वाचता येत नाही का, मी दिली पीडीएफ, धरा वाचा प्रश्न उत्तर, तुम्ही वाचू शकता ना. त्याला कशाला तुम्हाला सांगा घ्या प्रश्न, हा दिल्लीहून राजधानी, कलकत्त्याहून राजधानी दिल्ली कोणी लढा हारली, हे कशाला वाचायचं नाही. प्रश्न अभ्यास करून कसं येऊ शकतो, अभ्यासाचं स्वरूप कसं असू शकतं हे फार महत्वाचं असते. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी देतोय लक्षामध्ये. अजून बोलायचं झालं इतिहासात तर सगळ्यात महत्वाचं राजकीय संघटना. त्याच्यानंतर ज्या महत्वाचे काही पुस्तक आहेत का जे फेमस पुस्तक आहेत त्याचे वारंवार प्रश्न विचारतो. म्हणजे कोणाचं सपोज दर्पणकार कोणी, दर्पण हे कोणाचं होतं, किंवा दर्पणकार कोणाला म्हणतात, अल्लाह सुधारक कोणाला म्हणतात, सार्वजनिक काका कोणाला म्हणतात, हे जे महत्वाचे इतिहासाचे क्वेश्चन याच्यावरती क्वेश्चन. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काही वाचा, किती अभ्यास करा, टीसीएस म्हणतात त्याला, टीसीएस बघा बंग बिंगितो, फक्त एक करा, जे वाचणारे ते प्रॉपर काळजीपूर्वक वाचा. त्याच्यावर जर प्रश्न पडला तर मार्क गेलाच नाही पाहिजे असं वाचा. सगळं वाचण्यापेक्षा थोडं वाचा, पण थोडं वाचन ते असं वाचा की जे परफेक्ट वाचा, ज्याच्यावर प्रश्न आल्यानंतर आपला प्रश्न न्यायालयाचा गेला नाही पाहिजे. कारण का आपल्याला न्यायालयाला मार्क पाडणं हे अतिशय गरजेचं आहे. न्यायालयाला जर तुम्हाला 10 मार्क पडले तरी तुम्ही नापास आहे. नापासाची गणना त्या भरती प्रक्रियेत होणार नाही, हे पण मी तुमच्या खास माहितीसाठी सांगतो. ऍक्च्युअली लेक्चर आपलं खूप मोठा अर्धा तास होऊन गेला, लेक्चर चालू आहे, लेक्चर मोठं होत चाललेले, तुम्हाला परत पाहायला पण हे होईल, त्याच्यामुळे मी लेक्चर थोडं थांबवतो. अजून महत्वाच्या काही गोष्टी असतील, प्रश्न रोज मी तुम्हाला याच्या संदर्भात लेक्चर घेत जाणार आहे. आणि उद्या ह्याच टायमाला मी पहिला पेपर झालेला असं आपला दुसरा पेपर 2 शिफ्ट मध्ये चालतील आपले, हे 2 शिफ्ट मध्ये पेपर चालणार आहे. आणि उद्या मी तुम्हाला लाईव्ह येणार आहे कोणाच्यासाठी का ज्या मुलांनी फक्त ऍडमिशन घेतले त्यांच्या ग्रुपवरती माझी युट्यूबची लिंक टाकून त्यांच्याशी मी चर्चा करण्यासाठी उद्या लाईव्ह येतोय. काळजी करायचं काही काम नाही, डोंट वरी. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की असं नाही का बाकीच्यांना नाही, बाकीच्यांसाठी पण नंतर ना तो पब्लिश केला व्हिडिओ. कारण का मी काय होईल मग मला न्यायालयात चर्चा करते, कारण बाकीच्या सगळ्यांना जर लाईव्ह केलं तर ते भरपूर विद्यार्थी लाईव्ह होतात, डायरेक्ट 1001 विद्यार्थी लाईव्ह आल्यानंतर मग ते काय होतं सगळ्यांचे कमेंट्स वगैरे गडबड होते. फक्त न्यायालय ज्यांनी केले त्यांच्यासाठी आपण ते व्हिडिओ उद्या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला घेणार आहे. इतिहासाच्या बाबतीतल्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आता समोर वास्को द गामा कधी आला होता तिथं क्वेश्चन आल्यानंतर 1 मिनिट सांगतो. जे वास्को द गामा आले होते आपल्याकडे ते
1498. 1498 नंतर आपल्याला 1500 ते 1600च्या दरम्यान प्रश्न जे आहे काही नाहीचे, हा फक्त एक येऊ शकतो 1526 आणि 1556, हे दोन वर्ष प्रश्न येऊ शकतो. पानिपतची पहिली लढाई, पानिपतची दुसरी लढाई. त्याच्यानंतर 1600ची ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाल्यानंतर 1700 पर्यंत काहीच क्वेश्चन येणार नाही आपल्याला, लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही जास्त नाही. 1700 ते 1800 दरम्यान क्वेश्चन, 1700 ते 1800 दरम्यान क्वेश्चन, एक बक्सरची लढाई आणि प्लासीची लढाई, हे दोन जर सोडले आणि 1761 पानिपतचं तिसरं युद्ध जर सोडलं तर बाकी काही क्वेश्चन याच्यावरती येत नाही. बाकी 1800 ते 1900 या दरम्यान बाकी बऱ्यापैकी क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. 1850च्या पुढे ते 1900 दरम्यान. त्याच्यानंतर 1900 ते 2000 या दरम्यान पण बऱ्यापैकी क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो, मी थांबतो, व्हिडिओ फार मोठा झालेला आहे, आपण परत भेटणारच आहे. फक्त मी एक माहिती सांगतो, ती माहिती तुम्हाला, तुम्ही ती माहिती काळजीपूर्वक पहा. अरे यार किती कॉल करताय मित्रांनो, थांबा ना जराशी, ट्राय टू कॉलिंग, एक मिनिट. हा मित्रांनो, भूगोलाचं मला सांगायचं होतं पण इतिहासाचा जास्त वेळ गेल्यामुळे मी भूगोलाचं बोलत नाही. भूगोलाचं महत्वाचं टॉपिक वरती उद्या मी परत भूगोलाचं लेक्चर, त्याच्यावरती प्रॉपर लेक्चर घेईन. उद्या लेक्चर नाही, उद्या मी चर्चा करणार, सगळ्यांना गायडन्स करणार आहे, न्यायालयाच्या भरती करणार आहे, सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे, कसं राहतं, काय राहतं, कशा पद्धतीने पेपर सोडावे लागतात, त्याच्यानंतर पुढचे टप्पे काय राहतात, नंतर तुमचे हे काय. आणि आपण शिपाई पदावरती सिलेक्शन झालेलं, अतिशय संघर्षातून सिलेक्शन झालेल्या एका उमेदवाराला पण या ठिकाणी आणणार आहे. प्रश्न कसे याच्यासाठी नाही आणणार, प्रश्न कसे ते मी सांगतो तेच पहा तुम्ही, बाकी काहीच पाहू नका. मात्र स्किल टेस्ट कशी असते, त्याला वेतन पगार किती असतो, त्याचं पुढे प्रमोशन कशामध्ये होतं, पुढे प्रमोशन मध्ये तो पुढे जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहेत. साठे साहेब लेक्चर चालू या, नंतर बोलतो. हा, त्याच्या संदर्भात आपण काय करणार आहे, सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, पाहणार आहेत, अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी पाहणार आहे. तत्पूर्वी जे विद्यार्थी आपले, थांबतो मित्रांनो मी, व्हिडिओ फार मोठा झालेला आहे, नंतर घेईन मी परत, काळजी करून. सगळं आता हे रोजच तुम्हाला गायडन्स राहणार आहे. हे गायडन्स जरी पाहिलं तुम्ही तरी भरपूर तुमचा अभ्यास बऱ्यापैकी कव्हर या ठिकाणी होऊन जाणार आहे. आणि टेस्ट सिरीज लावून टाका मित्रांनो, आजच महत्वाचं आहे, कारण का जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा असा होणार आहे टेस्ट सिरीजचा. हार्दिक सर संचालक, हार्दिक ऑनलाईन पोलीस अकॅडमी, जी आपली टेस्ट सिरीज सुरू आहे मित्रांनो. माझा मोबाईल नंबर या ठिकाणी, त्याच्यावरती संपर्क करा आणि खाली जो 9595 नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज फक्त प्रवेशासाठी करा. आला तो माझा नंबर, कॉल करू नका, त्याच्यावर कॉल रिसिव्ह होणार नाही शक्यतो जास्त प्रमाणात. 97665575 मला व्हॉट्सअपला SMS करा, कारण रोजच्या माझ्यासोबत अपडेटमध्ये जोडले जाल तुम्ही. आणि थांबतो मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नक्कीच नवनवीन गोष्टी, नवनवीन मार्गदर्शन मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. तोपर्यंत मी थांबतो, भेटू परत पुढच्या वेळी. जय हिंद, जय भारत.